कोविडच्या काळ नंतर रस्त्याचं काम सुरू होतं आणि राजकीय व्यस्तता ह्यामुळं हा कार्यक्रम लांबत गेला होता. आत्ता महाशिवरात्रीपर्यंत हा पूर्ण करायचा ह्या उद्देशानं काल आम्ही 7 तारखेला सुरू केला आहे. साधारणतः 4,000 जोडप्यांचा संकल्प आहे. जास्तही होतील, 5-50 कमी होतील. कमी होणार असं वाटत नाही, कारण जे इथून मागच्या आज 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी 96 झाले, दुसऱ्या दिवशी 157 झाले, आज पण 140-150 होतील. 4 बॅचमध्ये करतो आहे. कुठली 40ची होती, कुठली 35ची होती, कुठली 17ची होती, 20ची होती. असं कधी येणारे हो म्हणून पुन्हा उद्या आम्हाला तारीख द्या म्हणतात. पण साधारणतः 150च्या आसपास सरासरी आहे आणि 30 दिवसामध्ये 4,000 करायचे आहेत. म्हणजे आम्ही त्याबरोबर ट्रॅकवरती आहोत. आणि ज्या महिला इथं आल्यात त्या मात्र अत्यंत खुश झाल्या की त्यांच्या आयुष्यामध्ये अतिरुद्र अभिषेकाचा हिस्सा होणं. अतिरुद्र अभिषेक म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तरी झाला का नाही मला माहीत नाही, पण त्याचा हिस्सा म्हणजे मंदिर झाडलेलं जरी असेल एखाद्याने, पंगत वाढली असेल एखाद्याने, तर त्यालासुद्धा सगळ्यांना एवढंच पुण्य मिळतं. आणि पूजा मी बऱ्याच लोकांना विचारतो की तुम्ही जोडीने महादेवाचा अभिषेक कधी केला का, तर 2%सुद्धा लोकांनी आम्ही केला म्हणून सांगितलं नाही. 98% लोकांनी महादेवाला आम्ही एकत्र अभिषेक कधी केला नाही असं सांगितलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसतो आहे. आणि मग मलाही हा कार्यक्रम ठेवताना अपेक्षित नव्हतं की लोकांच्या भावना इतक्या चांगल्या होतील किंवा इतके हे होतील. आणि पुरोहित पण सगळे चांगले आहेत, तेही सगळं व्यवस्थित करतायत, त्यांना सांगतायत आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम सुरू आहे. तर साधारणपणे 1 महिनाभरामध्ये 4,000 ते 4,500पर्यंत म्हणजे 4,000चा संकल्प आहे. तेवढं निश्चितपणाने पूर्ण होतील. आणि आयुष्यात पहिल्यांदा असा योगायोग या निमित्ताने येतो आहे की जे वैवाहिक आहेत म्हणजे पतिपत्नी, त्यांना अतिरुद्राभिषेक करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध होते. हे जुनं मंदिर आहे, आपण त्याची दृश्य घेऊयात आणि अतिरुद्राभिषेक कशा पद्धतीनं सुरू आहे तेही आपण पाहूयात. आम्ही येणाऱ्या जोडप्यांना सर्व साहित्य आम्ही देतो आहे. कुठल्याही प्रकारची देणगी वर्गणी पावती नाही. आणि जाताना आम्ही त्यांना एक देवाची प्रतिमा, टोपी, टॉवेल, सुंदर अशी साडी असं देऊन सन्मानित पण करतो आहे.
कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट.